साहिल आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही उभयतांना मी आज मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावो, त्यांची वाटचाल यशस्वी हो, अशा मनापासून मी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज सगळे संत, वारकरी, विविध क्षेत्रातले मान्यवर, आताच आपले बागडे नाना गेले आणि विविध लोक, इंदोरीकर महाराजांवर प्रेम करणारे सगळे लोक इकडं आज आल्याशिवाय राहणार नाहीत, अशा प्रकारचं काम इंदोरीकर महाराजांनी केलंय। कीर्तनाच्या माध्यमातून अगदी सरळ, साध्या, सोप्या भाषेत लोकांच्या मनाला भिडेल असं विनोदी शैलीमध्ये पण करतात ते विनोदी। आणि आमदार ताई पण आल्यात, आमदार आमचे अमोल खताळ पण आहेत, आमचे दुसरे लंगेकर जी आहेत, विठ्ठलराव लंगेकर कुठे आहेत, आणि सर्व लोकप्रतिनिधी इकडे। आता तर उन्हामध्ये जेवढे लोक आले, किती गरम आहे तरी 1 लाख लोक, त्याहीपेक्षा जास्ती लोक येतील। तर इंदोरीकर महाराज म्हटल्यावर काय, माणसांचा पाऊसच आहे नाही का। जसा यांचा शब्दांचा वर्षाव असतो कीर्तनातून, तसं यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक इथं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, देशभरात आज त्यांचं समाज प्रबोधनाचं काम सुरू आहे। आणि अनेक लोक त्यांना दिशा देण्याचं काम इंदोरीकर महाराजांनी केलं। आणि संत परंपरा जी आहे, वारकरी परंपरा आहे, ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे। आणि त्यामुळे आषाढी असू द्या, कार्तिकी असू द्या, दर महिन्याच्या एकादशी असू द्या, हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने एक पाठीचा कणा आहे। आणि वारकरी संप्रदाय आपल्या प्रबोधनातून भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम करतात। आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची, संतांची, वारकऱ्यांची भूमी आहे। आणि म्हणून वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे। आणि म्हणून वारकरी संप्रदायासाठी अगदी जे जे काही करता आलं ते इंदोरीकर महाराज त्यांच्या टीमने केलंच आहे। आणि मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक योजना वारकरी संप्रदायासाठी, वारकरी दिंड्यांसाठी, आपण अनेक पंढरपूरला देखील विकास कामं केली। आता देखील देवेंद्रजींच्या माध्यमातून हे काम पुढे सुरू आहे। आणि म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी, आमच्या लाडक्या बहिणी देखील उन्हामध्ये आहेत इकडं, मग माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी झाली, एक दे सुपरहिट नाही का। आता काय राजकीय बोलणार नाही मी, पण त्या लाडक्या बहिणीने सगळं टांगापलटी करून टाकलाय, घोडे फरार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील खूप खूप शुभेच्छा देतो। लाडके भाऊ इकडे आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो। हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, हे राज्य कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे। आणि म्हणून मी आज इंदोरीकर महाराज मुंबईला आले निमंत्रण द्यायला, तेव्हा मला वाटलं इकडे पोचेन की नाही मी, पण आज दिवसभर कार्यक्रम खूप होते। पण ते कार्यक्रमामध्ये देखील मी इंदोरीकर महाराजांना शब्द दिला होता, मी कसाही करून पोचणार, आणि पोचलो मी।
कारण मी शब्द दिला की पाळतो. कमिटमेंट इज कमिटमेंट. आणि मी म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो दोन्ही परिवारांना. देशमुख परिवार, चिलप परिवार या दोन्ही परिवारांना आणि ज्ञानेश्वरी आणि साहिल यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा खूप खूप देतो. आणि आपल्या सगळ्यांना इंदोरीकर महाराजांचं असंच मार्गदर्शन या महाराष्ट्राला सातत्याने या देशभरामध्ये त्यांच्या कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाजाला दिशा देण्याचं काम ते करतायत. आणि म्हणूनच त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर इथं ध्वजारोहण काय परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा 8वा सप्ताहाचं ध्वजारोहण देखील इथं होत आहे. डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी उपस्थित, उद्धव महाराज मंडलिक, मार्गदर्शक इंदोरीकर महाराज, मार्गदर्शक सगळीकडे ओलांडल तुम्ही, नो प्रॉब्लेम. इंदोरीकर महाराज असल्यावर काय प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, मनापासून आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.